नमस्कार. जय श्रीराम. कृष्णाज पाथवे कन्सल्टंट्स अँड ट्रेनिंग अकॅडमी या संस्थेच्या हिंदुत्व व विज्ञान या सदरातील रामरक्षा एक विज्ञान या शृंखलेमध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्या गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात रामोत्सवाने. आपल्या सगळ्यांचे प्रिय आपले इष्टदेव श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणजे रामोत्सव. या रामोत्सवाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते आहे आणि या आपल्या इष्टदेवांना प्रसन्न करणारं, लवकरात लवकर प्रसन्न करणारं, यांची स्तवन यांची आराधना करणारं एकमेव स्तोत्र जे घराघरामध्ये पोहोचलेलं आहे ते म्हणजे श्रीराम रक्षा स्तोत्र. श्रीराम रक्षा स्तोत्र हे आपल्या जवळपास सगळ्यांना पाठ असतं किंवा याचा बऱ्यापैकी अर्थ आपल्याला माहिती आहे. आता ज्यांना अर्थ माहिती नाही त्यांना देखील याचे बरेच फायदे आहेत. तर त्याचा जर अजून सखोल आपण अभ्यास करून जर त्याचं पठण करू शकलो तर त्याचे अधिक फायदे होऊ शकतील, हो ना. तर हे जे स्तोत्र आहे हे केवळ अध्यात्म किंवा देवाची स्तुती किंवा आराधना एवढ्यापुरती सीमित नसून त्यामागे खूप मोठं एक विज्ञान देखील दडलेलं आहे. त्याबाबत आपण इथे आज बोलणार आहोत. अग्नी, सूर्य आणि चंद्र ह्यांचं बीजरूप म्हणजे र, आ आणि म आणि ह्याने बनलेला हा शब्द म्हणजे राम. रकाराच्या साह्याने भक्तांचं रक्षण करणारा, अकाराच्या साह्याने भक्तांना सौख्य देणारा आणि मकाराच्या साह्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा शब्द म्हणजे राम. आणि या रामाचं स्तवन करणारं स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. मित्रांनो, या राम या शब्दामागे अजून आपण सखोल जाण्याचा प्रयत्न करू, सखोल पद्धतीने याला समजण्याचा प्रयत्न करू. साधारण बोलीभाषेमध्ये आपण बरेचदा हे ऐकलं असेल की त्याच्या बोलण्यात राम नाहीये किंवा त्याच्या आयुष्यात कुठला राम राहिलेला नाही. तर इथे म्हणण्याचा अर्थ असा की हा राम म्हणजे अर्थ, म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात अविभाज्य महत्वाचा घटक म्हणजे हा राम. तर रामरक्षा स्तोत्रामध्ये राम याची तुलना आपल्या आत्म्याशी केलेली आहे. रामरक्षा स्तोत्रामध्ये जसं सांगितलेलं आहे की विविध रूपी रामाने माझ्या विविध अंगांचं रक्षण करावं, तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी कम्पेअर केलेलं आहे श्रीरामाशी की तुझ्यात ही पावर आहे, तुझ्यात ही शक्ती आहे आणि ती शक्ती तू जागृत कर आणि ते समजण्याचा प्रयत्न कर आणि स्वतः सामर्थ्यशील हो. अशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्ट्या श्रीरामरक्षा स्तोत्र हे आपल्या शरीरावर काम करतं. आता अशाच पद्धतीने ते आपल्या शरीराच्या कुठल्या रोगांपासून आपल्याला वाचवू शकतं, कुठल्या रोगांवर ते प्रतिकारक काम करतं. तसंच आपले चक्र जागृत करण्यासाठी त्याची कशी मदत होऊ शकते. तसंच एकाग्रतेसाठी आज आपण पाहतोय की मुलं मोबाईलच्या खूप जास्त मागे लागलेली आहेत किंवा एकाग्रता राहिलेली नाही, कुठलंही कॉन्सन्ट्रेशन राहिलेलं नाही. रील सुद्धा बनतात आता 1-1 मिनिटाच्या बनतात आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन फोकस याचा अभाव होतोय. आणि मग हे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, हा फोकस वाढवण्यासाठी रामरक्षा स्तोत्र कसं काम करतं आणि ह्या सगळ्या दृष्टीने एक विज्ञान म्हणून रामरक्षा हा एक कसा चिंतनाचा विषय आहे हे आपण या शृंखलेमध्ये विविध पद्धतींनी बघणार आहोत. सगळ्यांना या शृंखलेमध्ये विविध व्हिडिओमध्ये मी ह्या सगळ्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेल की ह्या माहितीसाठी आपण सगळे माझ्या चॅनलसोबत जोडून राहा. धन्यवाद.